राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा श्रावण महिना 100% गोडच होणार आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, आज 6:39 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सरसकट सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील, त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। ती यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये, म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। सोबतच आज काही प्रमुख बँकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। कारण आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्रता तपासून सर्व गोष्टींची छाननी करून तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे कोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र ठरणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरणार। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळतील। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसेल, ट्रक नसेल, पॉकलँड नसेल, जेसीबी नसेल, यांसारखी मोठमोठी वाहने नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल त्यांना सुद्धा हे पैसे विस्तार होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। परंतु जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण पात्रता बघितलेली आहेत, आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, त्यानंतर बँकांची यादी बघून सुद्धा घेणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपला जिल्हा या जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं गरजेचं आहे। परंतु या जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर आपण बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा, या बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक, पोस्ट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDFC बँक, HDFC बँक अशा ज्या सरकारी बँका आहेत आणि खाजगी बँका आहेत या सर्व बँकांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, अजून काही बँका राहिलेल्या आहेत त्या बँका सुद्धा या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, कारण त्यांना सर्व कामे कळणार आहेत, त्यांना सर्व माहिती समजणार आहे। त्यांनी ही माहिती पाहिली तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण पात्रता बघितल्या, त्यासोबत बँकांची यादी वाचून सुद्धा
दाखवलेली आहे। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु शेतकरी बांधवांनो हे जिल्हे पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या गोष्टींचं पालन करत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असतील त्यांना पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत, परंतु जे शेतकरी बांधव बाहेरच्या राज्यामध्ये येऊन महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करत असतील अशा शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत, कारण ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत, तुम्हाला त्या 15 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु त्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो कर्जमाफीविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ती अपडेट बघून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल तर तुमच्यासाठी दिलासा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून कर्जमाफी होईल अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा येत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीविषयी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा गेल्या 8 महिन्यांपासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता, म्हणजे सरकार म्हणत होतं की आम्ही कर्जमाफीवरती अभ्यास करत आहोत, लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू, लवकरच शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू, परंतु गेल्या 8 महिन्यांमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात आले नव्हते, परंतु राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। म्हणजेच काल जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की शेतकरी बांधवांचे सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर ही कर्जमाफी कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करण्यात येईल, कोणत्या बँकेची कर्जमाफी होईल, तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असावं, या कर्जमाफीसाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। ती माहिती अगदी 1 मिनिटामध्ये बघणार आहोत, त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता विस्तांतर सुद्धा होतच असतो, परंतु या नमोच्या 7व्या हप्त्याला आणि या पीएमच्या 20व्या हप्त्याला भरपूर उशीर सुद्धा झालेला आहे, कारण सर्व शेतकरी बांधवांना माहिती असेल की फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा झालेला होता। तर आता फेब्रुवारी नंतर मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, जून असेल, बघा जून महिन्यानंतर 4 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत, आता जुलै महिना संपत सुद्धा आलेला आहे, म्हणजेच 4 महिन्यांच्या पुढे महिने सुद्धा होऊन गेलेले आहेत, म्हणजेच भरपूर प्रतीक्षा शेतकरी बांधवांना करावी लागलेली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो आता काळजी करायची गरज नाही, आता वाट पाहण्याची सुद्धा गरज नाही, तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर होतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर होतील त्याची संपूर्ण यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो महत्त्वपूर्ण अशी 3 कामे करणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव 3 कामे करणार आहेत त्यांची प्रतीक्षा संपेल, जे शेतकरी बांधव 3 कामे करणार नाही त्यांची प्रतीक्षा संपणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर ते आधार कार्ड अपडेट करा, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत, या दोन्ही योजनांमधून तुम्हाला सुद्धा अपात्र केलं जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे, आधार कार्डवरती काही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्ती सुद्धा करायच्या आहे। त्यानंतर जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे आपल्या बँक खात्याची केवायसी करणं गरजेचं आहे। त्या बँक खात्याला पॅन कार्ड लिंक करायचं आहे, आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि त्यासोबत आपला 10 अंकी मोबाईल नंबर सुद्धा लिंक करायचा आहे। बघा ही 2 कामे करायची आहेत। त्यानंतर जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे शेतकरी ओळखपत्र सुद्धा काढायचं आहे। बघा केंद्र सरकारने काल निर्णय सुद्धा घेतलेला आहे की शेतकरी बांधवांकडे सातबारा नसेल, आठ उतारा नसेल तरी पण काळजी करायची गरज नाही, परंतु शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक सुद्धा राहणार आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील त्या शेतकरी बांधवांना पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे विस्तांतर सुद्धा
होणार आहेत। बघा, पहिलं काम आधार कार्ड लिंक करणं, दुसरं काम म्हणजे त्या आधार कार्डची KYC, बँक खात्याची KYC आणि तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांना फार्मर ID कार्ड काढायचं आहे, शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे। बघा, महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सुद्धा करायची आहे। जे शेतकरी बांधव 3 कामे करतील त्यांचीच प्रतीक्षा संपणार आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे, परंतु ज्यांचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी नसेल त्या शेतकरी बांधवांना कधी पैसे येतील याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या युट्यूबवरती, फेसबुकवरती अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत नव्हते। त्यावरती आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, बीड असेल, त्यानंतर लातूर जिल्हा असेल, सातारा असेल, रायगड असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, हिंगोली असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे 33 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आज 6:39 विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्या 15 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत की तुमच्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून भरपूर शेतकरी बांधव वाट पाहत होते, परंतु त्यांची प्रतीक्षा आज संपलेली आहे। आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, ते 15 जिल्हे सुद्धा बघणार आहोत, परंतु कर्जमाफीविषयी जे महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल तर तुमची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांनी 50,000चं कर्ज, काही शेतकरी बांधवांनी 1 लाखाचं कर्ज, काही शेतकरी बांधवांनी 1.5 लाखाचं कर्ज, तर काही शेतकरी बांधवांनी 2 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे। तर तुमची किती लाखांची कर्जमाफी होणार आहे, तुमचं कर्ज किती लाखापर्यंत माफ होणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघून घ्या। त्यासोबत कोणते शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरतील त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे ती सुद्धा आपण बघून घेऊ। तर बघा, शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव गरीब शेतकरी बांधव असतील, ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, जे शेतकरी बांधव सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसतील, पेन्शनधारक नसतील, उत्पन्नाची मर्यादा कमी असेल, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर तुमची किती लाखांची कर्जमाफी होईल असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल। बघा, शेतकरी बांधवांनो, अजून ते फिक्स करण्यात आलेले नाही, परंतु अंदाजाने सांगायचं झालं तर सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होऊ शकते अशा पद्धतीची माहिती मोठमोठ्या शेतकरी बांधवांकडून, प्रगतशील बागायतदार असणाऱ्या शेतकरी बांधवांकडून देण्यात आलेले आहे, अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। तर ही कर्जमाफी कोणत्या तारखेपासून होणार आहे त्याची माहिती सुद्धा लगेच सांगतो। बघा, एक अंदाज सांगत आहे की लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, दुसरा अंदाज सांगत आहे की आता हे जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकींच्या अगोदर कर्जमाफी होईल, आणि जो तिसरा अंदाज सांगत आहे तर तो तिसरा अंदाज थेट पुढच्या सालामध्ये म्हणजे शेतकरी बांधवांना जे 2029 मध्ये इलेक्शन होणार आहे तर त्या इलेक्शनच्या अगोदर कर्जमाफी होईल अशा पद्धतीने 3 अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। अजून फिक्स अंदाज कोणी दिलेला
नाही, म्हणजे अशा पद्धतीने तीनच अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज उद्या आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता विस्तार होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु ज्यांनी आधार कार्ड लिंक केलेलं नसेल, जे नियमांमध्ये बसत नसतील, अशा शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी आपला अर्ज सरेंडर सुद्धा करायचं आहे। जे शेतकरी बांधव नियमांचं उल्लंघन करत असतील, नियमांचं पालन करत नसतील, त्यांचा आधार कार्ड 5 वर्षांसाठी बंद सुद्धा होणार आहे। आधार कार्डच्या आधारावरती कोणताही व्यवहार करता सुद्धा येणार नाही। त्यामुळे आधार कार्ड लिंक करा, फार्मर आयडी कार्ड काढा, सर्व गोष्टींची केवायसी करा, तरच तुम्हाला पैसे सुद्धा विस्तार होतील। बघा लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। आता भरपूर उशीर सुद्धा झालेला